नमस्कार. आता तो ज्ञान जिज्ञासा उपनिषदातलं तत्वज्ञान सरळ सोप्या बोली मराठी भाषेत जाणून घेण्याचा हा कार्यक्रम. आणि आतापर्यंत आपण जवळपास 6 उपनिषदं समजून घेतलेले आहेत. आपल्या दररोजच्या बोली भाषेत रंजक पद्धतीने ओळख करून घेतली आहे. फार खोलात माहिती करून घेतलेली नाही किंवा त्याचा अभ्यासही केलेला नाही. पहिल्यांदा आपण पाहिलं होतं ईशावास्य उपनिषद. ज्यात सांगण्यात आलं होतं की हे सर्व जग, हे सर्व ब्रह्मांड तुमच्यासाठी ईश्वराने निर्माण केलेलं आहे. ईश्वराचं आहे. तुम्ही त्यापूर्वक उत्साहाने कर्म करत याचा आनंदाने उपभोग घ्या आणि 100 वर्ष जगा. त्यानंतर आलं होतं केनो उपनिषद. त्याच्यात सांगितलं होतं की कुणामुळे मन ह्या विषयाकडे धावते, कुणामुळे प्राण शरीरात येतो, कुणाच्या इच्छेने वाचा बोलू शकते, कान ऐकू शकतात, डोळे पाहू शकतात. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं कठोर उपनिषद, ज्यात यम नचिकेताचा संवाद होता. श्रेयस काय, प्रेयस काय हे ते आपल्याला समजून सांगितलं होतं. मरणानंतर आत्म्याचं काय होतं सांगितलं होतं. त्याच्यात 2 रूपक छान आले होते की आत्मा हे एक नगर धरलं तर, आपलं शरीर हे नगर धरलं तर आत्मा त्याचा मालक आहे. शरीर हे रथ समजलं तर मन त्याचे घोडे, आत्मा त्याचा सारथी आहे. त्यानंतरचं आपण पाहिलं होतं चौथं उपनिषद प्रश्नोपनिषद, ज्यात 6 शिष्य पिप्पलाद ब्रह्मर्षीच्या जवळ आले होते आणि त्यांनी 17 प्रश्न विचारले होते. ही प्रजा कुठून निर्माण झाली, प्राण कसा येतो, त्याचे धारक देवता कोण, त्याचे प्रकाशक देवता कोण, झोपतो कोण, ओमचं महत्त्व, हे आपण प्रश्नोपनिषदात समजून घेतलं होतं. 5वं जे मुंडकोपनिषद होतं, त्यात शौनको महाशाल, शौनक नावाचा विद्वान मोठ्या गुरुकुलाचा अंगिरस महर्षीजवळ आला आणि अंगिरसाला त्यांनी एक प्रश्न विचारला होता, काय समजलं म्हणजे सगळं ज्ञान झालं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं 2 विद्या आहेत. आणि त्यांनी सांगितलं होतं हे कर्मकांड कुचक्या नौका आहेत. आणि मुंडकोपनिषदात आपण पाहिलं होतं काय जुने विचार सगळे खरडून काढून मनाचं मुंडन करून नवीन विचारांनी योग्य त्याची पेरणी करायची, योग्य विचार तिथं रुजवायचे. आणि आता आपण 6व्यांदा त्याच्यात ते 2 पक्षाचा दृष्टांत पाहिला होता. एका झाडावर बसलेले 2 पक्षी, एक फळ खातो आणि एक नुसतं पाहतो, जो साक्षी आहे. आणि जर त्या फळं खाणाऱ्या दुःखी पीडित ही 3 पक्षाला जर त्या पक्षाने जर त्या शांत बसणाऱ्या पक्षाकडे पाहिलं आणि त्याची माहिती करून घेतली, त्याला जाणलं, तर तो काय जाणार, आनंदी खुशी होईल, त्याच्यासारखाच होईल. तर ठीक आहे. मग आता आपल्या लक्षात आलेलं आहे की काय आहे उपनिषद काय असतात. तर त्यांचे ते ठरलेले विषय आहेत. आत्मज्ञान ब्रह्मज्ञानाविषयी बोलतात. म्हणजे काय बोलतात, हा जीव, त्यानंतर हे जगत आणि परमेश्वर जगदीश्वर, जगताचा मालक जगदीश्वर. आणि मग मुक्ती साधना आणि मोक्षासाठीचं मार्ग. साधना म्हणजे मोक्षासाठीचा मार्ग आणि मोक्ष काय हे समजून सांगितलेलं असतं. त्याच्यात तो मोक्षासाठी ते जवळपास हेच सांगतात की आत्मज्ञान करून घ्या, ब्रह्मज्ञान करून घ्या, स्वतः कोण ओळखा आणि ईश्वर कसा आहे ते ओळखा, म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या दुःखातून मुक्ती मिळेल. एक लक्षात घेण्यासारखं आहे की उपनिषदाचं आपण व्याख्या पाहिल्या होत्या आणि त्याच्यात आपण पाहिलं होतं की उपनिषद म्हणजे गुरु शिष्य संवाद आहे, जो शिष्य गुरुच्या अगदी जवळ जाऊन बसतो आणि गूढ जे ज्ञान गुरुला झालेलं आहे, जे गुरुने अनुभवले ते तो शिष्याला हलक्या आवाजात गहन रहस्य सांगावं तसं समजून सांगतो. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की गुरुनी ते ब्रह्मज्ञान जाणलेलं असतं आणि तोच सांगत असतो. नुसतं वाचून त्याच्यानंतर ऐकून शिष्याला ही सगळी माहिती असती, पण गुरुकडून जाणून घेण्यात वेगळी गोष्ट आहे. का कसं, तर ज्यांनी ते अनुभवलं आहे, ज्यांनी आपलं एक पाहायचं झालं तर जो अमेरिकेत जाऊन आला आहे तो अमेरिकेविषयी बोलतो. किंवा अजून जरा मोठं करूत आपण, समजा आत्ता विमान अपघात झाला आणि त्या विमानातून वाचलेला जो एकमेव होता 245 का काय त्याच्यापैकी, त्यांनी जर आपल्याला तो अपघात झाला सांगणं कसं वेगळं आहे आणि इतरातून पेपरमधून वाचणं, इकडं वाचणं तिकडं वाचणं कसं वेगळं आहे, ते तसंच फरक आहे. उपनिषदाचा हाच विषय असला आणि पुष्कळ सगळ्या ठिकाणी येत असलं तरी उपनिषदाचं म्हणजे फर्स्ट हँड, अगदी म्हणजे ज्यांनी अनुभवलं आहे त्यांनी सांगितलेली गोष्ट. तर आता आपण पाहणार आहोत मांडूक्य उपनिषद. मुंडकोपनिषदात नवीन विषयाची पेरणी केली. जुने आपले गैरसमज जे होते
ते काढून टाकले आणि मांडुक्य हा काय आहे, सगळ्यात छोटं उपनिषद आहे. याच्यात काय आहे, फक्त 12 मंत्र आहेत आणि त्या 12 मंत्रात वेदांचं सार असणारे उपनिषद आहेत आणि त्या उपनिषदाचं सार जे आहे ते सगळं एक खटलेलं आहे. संस्कृत साहित्याची ही खासच खूबी आहे. कमीत कमी शब्दात ज्यावेळेस बोललं जातं, छोट्यात छोटं वाक्य ज्यावेळेस सांगितलं जातं, त्यावेळेस त्याच्यात गहन गूढ अर्थ भरलेला असतो. त्याचा अर्थ लावण्यासाठी प्राय पुस्तकंसुद्धा कमी पडतात. तसंच हे उपनिषद आहे. शंकराचार्याचे गुरु, आद्य शंकराचार्याचे गुरु गौडपादाचार्य, त्यांच्या कारिका पुस्तक आहे, म्हणजे मांडुक्य उपनिषदात जे सूत्र आहेत त्याच्यावरती भाष्य आधी गौडपादाचार्याचे, नंतर त्याच्यानंतर शंकर भाष्य आलं. अजून खूप प्रचंड साहित्य याच्यावर उपलब्ध आहे, 12च वाक्यावर. तर आपण पाहूयात याच्यात काय सांगितलंय. अर्थात विषय तर तेच राहणार आहेत, जीव जगत जगदीश्वर, साधना आणि मोक्ष. याच्यात अजून एक महत्वाचं वाक्य आलंय जीवाविषयी, अयम आत्मा ब्रह्म. आत्माच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे असं म्हटल्यासारखं, अहम ब्रह्मास्मी म्हटल्यासारखं. आणि याच्यावरती सगळे तत्वज्ञान आधारित आहे. शंकराचार्याचं शुद्ध द्वैतवाद हा सुद्धा यातूनच पुढं आलेला आहे. मला वाटतं परिचयात एवढं जर पुरे झालं, आता हे उपनिषद आपल्याला समजायला सोयीस्कर व्हावं म्हणून काय आहे, आणि आपल्याला हे रंजक पद्धतीने शिकायचं आहे म्हणून आपण एक कथा पाहूया. अष्टवक्र आणि जनकराजाची ही गोष्ट सांगितली जाते. श्रीमद भगवद्गीता आहे तशी अष्टवक्र गीता आहे जी जनकराजाला सांगितली. तर ब्रह्मर्षी होते अष्टवक्र. 8 ठिकाणी वाकडे तिकडे होते, शरीर सरळ नव्हतं म्हणून त्यांना अष्टवक्र. आणि जनक हे तर विदेही राजा म्हणून नंतर त्याची ओळख झालेली आहे. पण ही कथा ज्यावेळेस येते त्यावेळेस जनक राजा काय आहे, दरबारात बसलेला आहे, न्याय निवाडा करतो, सगळं करतो, दरबाराचे कामं संपवतो आणि शेजारी असलेल्या जरा विश्रांतीगृहात जाऊन थोडा वेळ बसतो आणि विश्रांती घेत असतो. आता राजाचं ते विश्रांतीचं दालन आहे, तिथं काय काय सोयी असतील तर ते तुम्ही तुमच्या कल्पना करून बघा, की दोन्हीकडून दासी वारा घालत असतील, सेवक असतील, हुजरे असतील, काही मनोरंजनाचे साधनं असतील, ते तो हॉल आहे तितका डेकोरेट असेल, हे तुम्ही कल्पना करून. आणि एकदम एक काय होतं, एक द्वारपाळ पळत 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 त्याच्याकडे येतो आणि म्हणतो, महाराज महाराज. काय तर आपल्या किल्ल्याला, राज्यालाच नाही तर किल्ल्याला सुद्धा शत्रूंनी सगळ्या बाजूनी वेढा घातला आणि तुमच्या प्राणाला अत्यंतिक धोका आहे. क्षणाचा विलंब न लावता तुम्ही इथून निघून जा. अर्थात तशी सोय असते किल्ल्यात, गुप्त दरवाजा असतो, ते उघडतो आणि त्या गुप्त दरवाजातून उघडून तो एकटाच पळत सुटतो. अर्थात तो गुप्त दरवाजा किल्ल्याचा म्हणजे आता ते परत होता. त्याच्यानंतर आजूबाजूला निबिड अरण्य असतं आणि त्याला जीव वाचवायचा असतो. कसं तरी करून राज्याच्या सीमेच्या बाहेर त्याला निघायचं असतं. संध्याकाळ रात्र होऊन जाती, ते पळत सुटतो. रात्र होऊन जाती, सगळीकडे अंधार होतो, काटेरी कुटेरी झुडपं असते, रस्त्याने सगळे दगडं धोंडे, राजशाही उपभोगलेली असते. पण आता जीव वाचवायचा म्हणून जीव धरून पळत 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 सुटतो. थकून जातो, धापा लागायला लागतात, तहान लागती, त्या धुळीने सगळे काट्याकुट्याने सगळे कपडे फाडून जाते, धुळीने सगळं शरीर मलिन होऊन जातं. पळत राहतो, रात्रभर पळत 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 कसं तरी सूर्योदयानंतर राज्याच्या सीमेच्या बाहेर येतो. आल्यानंतर होश, त्याला जीवात थोडा जीव येतो की आता आपण जीवाला तितकासा धोका नाही, जरा वाचल्याच जावा. आणि ही भावना झाली की त्याला लगेच जाणीव होती की आपल्याला भूक खूप लागलेली, तहान खूप लागलेली. तसाच हळूहळू हळूहळू समोरच्या गावात शिरतो आणि शिरलं की तिथं त्याला एका मंदिरासमोर प्रसाद वाटत असताना अन्नदान समजा तर दिसतं. त्या गर्दीत घुसून तो तिथवर जातो, तितक्यातच ते प्रसाद सगळा संपून जातो. मग हा तिथंच एकदम डोळ्यात पाणी येतं, रडायला लागतो, भुकेची तीव्र जाणीव झालेली असती. तितक्याच शेजारी एक भिकाऱ्यासारखाच एखादा दरिद्री माणूस असतो, त्याला त्याची कीव येते. त्याच्या घासातला तो अर्धा घास त्याच्या द्रोणात देतो आणि मग हा एका बाजूला जाऊन झाडाखाली बसून खावा असा विचार करून झाडाकडे जायला लागतो. तर तितक्यात त्या झाडावर बसलेलं एक जी घार असते ती जप करून त्याच्या द्रोणावर झाप टाकते आणि द्रोण घेऊन जाते. हाय रे नशिबा रे देवा करून ते कसं तरी भूक लागलेली आधीच रडायला आलेलं असतं, त्याच्यात आता ते फारच विहळ होतो, व्याकुळ होतो, रडत राहतो आणि जोर जोरात ओरडायला लागतो. तितक्यात दासी त्याला हळवून जागा करते आणि विचारते, महाराज काय झालं तुम्हाला, असं रडायला काय झालं. वारं घालत असते, तिकडं सेवक उभे असते. राजा खूप विचार करतो, काही नाही झालं काही नाही झालं, दासीनं काही नाही सांगत. पण दुसऱ्या दिवशी दरबार भरवतो, विद्वानातले विद्वान लोक बोलवतो
आणि विचारतो की मला हे समजना की खरं काय. आता राज्यात बसून दुसऱ्या दिवशी दरबार भरवतोय हे स्वप्न आहे हा? का तो मी भुकेने व्याकुळ व्याकुळ होतो तिथंच पडलो होतो ते स्वप्न होतं. खरं कोणते, हा खरा का तो खरा, हे खरं का ते खरं, स्वप्न कोणते. आणि अर्थात ती गोष्ट पुढे चालू राहते, आपण ती गोष्ट इतक्या डिटेल पाहणार नाही आहेत. पण हेच जे 4 अवस्था असतात, खरं काय सत्य काय हे या 12 श्लोकात मुंडकोपनिषदाच्या सांगितलं. आणि त्यांनी ह्या 4 अवस्था म्हणून सांगितल्या. आणि त्यांनी हे सगळं जे सांगितलंय 4 अवस्थाचं जे वर्णन करून सांगितलंय ते ओम ह्या अक्षराच्या सूत्र धरून सांगितलेलं आहे. ओम मध्ये जसे 4 अक्षर आहेत, 3 अक्षराचं 2 अक्षर आहे, नंतर एक शांतता आहे, नाद आहे. तसंच आत्म्याच्या सुद्धा 4 अवस्था असतात. आणि हा आत्माच ब्रह्म हे वेदवाक्य, अयम आत्मा ब्रह्म हे वेदवाक्य या उपनिषदात आलेलं आहे. तर चला आपण उपनिषदाचीच माहिती करून घ्यायचा प्रयत्न करतो. उपनिषदाचा अभ्यास करायचा किंवा पाठ करायचा किंवा उपनिषदाविषयीची माहिती घ्यायची किंवा वाचायचं असं जर काही करायचं असलं तर त्या अगोदर शांतीपाठ म्हटला जातो किंवा ती तशी एक पद्धत आहे, परंपरा आहे. तर ह्या उपनिषदाचा शांतीपाठ हा आपल्याला सगळ्यांना माहिती असणाराच मंत्र आहे. भद्रम कर्णे भीषणूनाम देवा भद्र पश्चिमाक्षभीर्यप्रा स्थिरैरङ्गेषु वासस्तनो भीर्यक्षेम देवहितयदाय. कानाने चांगलं ऐकू यावं, डोळ्यांनी चांगलं पहा दिसावं, कल्याणकारी दिसावं वगैरे वगैरे याचा अर्थ आपण खूप वेळा पाहिला. आणि पुढं ते म्हटलेलं आहे स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदः स्वस्ति न तार्षो अरिष्ठनेमी स्वस्ति नो बृहस्पतीर दधातु. आणि पुढं त्याच्यानंतर 3 शांती, ओम शांती शांती शांती. तुषण वगैरे सगळ्या देवाची नावं घेऊन आम्हाला कल्याण कर अशी प्रार्थना आहे. आणि त्याच्यानंतर 3 आदी दैविक, आदी भौतिक आणि आध्यात्मिक 3 स्तरावरच्या शांतीची अपेक्षा केली. आणखीन कोणा जाऊन पाहणार नाही, आपण हे 2-3 वेळा आतापर्यंत चर्चा याची झालेली आहे. आणि मग पहिला मंत्र येतोय सॉरी ओम इत्येदाक्षरम इदं सर्व तस्योपाख्यानं भूतं भवद्भविष्यादि सर्व ओंकारे यच्च त्रिकालातीतं तद ओंकारे. ओम ह्या अक्षराचाच हा सगळा विस्तार आहे, सगळं काही ओमचाच विस्तार आहे. होऊन गेलेलं भूत, ज्या काय घटना होऊन गेल्या ते भूत, ज्या काही चालू आहेत त्या सगळ्या घटना वर्तमान आणि पुढेही ज्या काय होतील भविष्यात ते सुद्धा ओंकार आहे. ही सगळी व्याख्या ओंकाराचीच आहे. हे सगळं जे दिसतं दिसत नाही, जे जाणवतं जाणवत नाही ते सगळं ओंकारच आहे. आणि ह्या त्रिकालाच्या अगोदर, कालाच्याही अगोदर जे होतं ते सुद्धा ओंकार आहे. आणि ही कालगणना संपल्यानंतरही असणार आहे ते ओंकार आहे. ओम आपण तर प्रत्येक मंत्राच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीला ओम म्हणतो. आणि ओम हे काय, ईश्वराचं सर्वार्थाने वर्णन करणारं, सर्व गुण दाखवणारं नाव आहे. बाकीचे जे नाव आहेत ईश्वराचे किंवा जगदीश्वराचे किंवा ब्रह्माचे, जे काय आपण म्हणणार आहेत उपनिषदाच्या भाषेत ब्रह्म जे आहेत त्याचे, तर ते काय आहेत, रूप गुण वाचक आहेत. समजा ईश्वरातच आपण बोलतो. तर घनश्याम म्हटलं तर मेघासारखा काळा, किंवा कृष्ण म्हणलं श्रीकृष्ण. श्री म्हणजे सगळं आता ऐश्वर्य धन संपत्ती कीर्ती सगळं जे येईल ते. कृष्ण म्हणजे आकर्षित करणारा, ज्याच्या नावानेच सगळं येतं. मर्यादा पुरुषोत्तम राम. दशानंद जरी म्हणलं आपण, रावणाचं जरी घेतलं तरी रूप गुणवाचक आहे. काही ना काही तर त्याचा नीलकंठ, ज्याचा गळा निळा येतो महादेवाचा. काही गुण किंवा काही मर्यादित ओळख करून देते. पण ओम जे आहे ते पूर्ण ओळख करून देतं. असं इथं थोडं समजून घेतो. ओम मध्ये काय आहे, 3 अक्षर आणि 1 नाद आहे. अ उ म आणि पुढे एक नाद चालू राहतो. ओम म्हणलं की जसं मंदिरात आपण घंटी वाजवली ठन वाजतात, पुढं ते
वाढत 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 लयाला जातं. तसं ह्या सगळ्या सृष्टीचं आहे. सगळ्याच गोष्टी अशाच आहेत. पहिल्यांदा जन्मतात, वाढतात, उदय म्हणजे शिखरापर्यंत येतात, परत लयाला हळूहळू हळूहळू लयाला जातात. सगळ्याच गोष्टी. ओमचं जसं पहिलं अक्षर अ आहे, ते जसं सगळ्या गोष्टीत आहे, पहिलंच अक्षर आहे, तसं ब्रह्म पहिलं आहे. आणि ते काय आहे? जसं ओम सगळ्या स्वरात पहिलं आहे, सगळ्यात सामावलेलं आहे. सगळे व्यंजनं जरी पाहिले तरी अगोदर त्याचे पाय तुटकेत, पण त्याच्यात हे अ मिसळलं गेलेलं आहे, म्हणून ते क झालं. शेवटी अ येतं. क, ख, ग, घ. ते पूर्ण कधी झालं? अ हे अक्षर मिसळलं. तसंच सगळ्या सृष्टीचं जे काय सगळं आहे त्याच्यात ही चेतना, हे ब्रह्म, हे परमात्मा, हा ईश्वर भरलेला आहे, म्हणून ते पूर्ण आहे. आणि आपण ते ह्याचा श्लोक पाहिला होता, कोणता? तेही पूर्ण आहे, हेही पूर्ण आहे. आपण ईशावास्य उपनिषदाच्या सुरुवातीला आपण शांती मंत्रात पाहिलं होतं, पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय. तसंच अ हे अक्षर सगळीकडे, तसंच ब्रह्म सगळीकडे. ब्रह्म किंवा प्रणव, उद्विक, जे काय वेदात आहे त्याचे नाव आले ते सगळे हे. तर ओम ह्या अक्षराचं सूत्र इथं सुरू झालं. ब्रह्म कसं सर्वार्थाने सगळ्या ब्रह्माचे वर्णन केलं जातं तसं. आणि मग त्यांनी सांगितलं की भूतकाळात होऊन गेलेले सगळ्या घटना, वर्तमान काळात जे आहे ते, आणि पुढं भविष्यात येणारे, आणि त्याच्याही पलीकडं जे होतील आणि त्याच्याही अलीकडं जे होते ते सगळं ओंकारच आहे. ओंकारातच सामावलेलं आहे. ज्यावेळेस आपला तो सृष्टी के पहले कुछ भी नहीं था, नासदीय सुप्त, त्याच्यानंतर सृष्टी निर्माण झाली, आणि नंतर पुढं लयाला जाईल, प्रलय होईल, पुन्हा काय राहील, हे सगळं ओंकारातच वर्णन करता येतं, असं हे उपनिषद म्हणतं, हे ब्रह्मर्षी सांगतायत. खूप वर्णन करून सांगता येईल. मला वाटतं आज हा पहिला मंत्रसुद्धा आपला पूर्ण होत नाही आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत पहिल्या मंत्राची व्यवस्थित सुरुवात करून सगळं पुन्हा समजून घेऊ. 12च मंत्र आहेत, 12च विधान आहेत, 12 सूत्र आहेत, त्याचा खूप मोठा विस्तार आहे, खूप गहन अर्थ आहे. तर आपण हा मंत्र अजून समजून घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.